आने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, चेन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, वाटर प्यूरिफायर्स, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, एलईडी टेलीविजन्स, डीप फ्रीजर्स, पीजी कूलर्स से भी सस्ते। चेक प्राइसेस आज ही आइए और कंज्यूमर अप्लाई। रेल और हवाई टिकटों का कारोबार करने वाले एजेंट का एक चौंकाने वाला चेहरा सामने आया है। उल्लासनगर स्थित डायमंड हॉलीडेज नामक ऑफिस पर राज्य उत्पादन शुल्क विभाग कल्याण की भरारी पथक क्रमांक 2 ने छापा मारकर 18,63,000 रुपये मूल्य की विदेशी स्कॉच जब्त की है। इस मामले में अरुण कुमार रामचंद्र पोपटानी, सूरज श्री कौशल शुक्ला और दीपक राजकुमार ननकानी को गिरफ्तार किया गया है। बताया गया है कि ये आरोपी दिल्ली व अन्य राज्यों से अवैध तरीके से शराब मंगवाकर हाई प्रोफाइल इलाकों में सप्लाई करते थे। ये कार्रवाई गुप्त सूचना के आधार पर की गई। विभाग ने उल्लासनगर स्थित आरोपी के ऑफिस, घर, इमारत के पंप हाउस और अंबरनाथ के आणे गांव स्थित ठिकानों पर छापेमारी कर 352 विदेशी स्कॉच की बोतलें, 2 वाहन और अन्य सामग्री जब्त की। कुल मुद्दे माल की कीमत 18,63,449 रुपये बताई गई है। स्थानीय नागरिकों का कहना है कि कल्याण, उल्लासनगर और अंबरनाथ बदलापुर रोड पर सैकड़ों अवैध ढाबे चल रहे हैं, जहां खुलेआम सस्ती शराब परोसी जाती है। नागरिकों की मांग है कि यदि ऐसी कार्रवाई नियमित रूप से की जाए तो न केवल अवैध शराब पर रोक लगेगी, बल्कि आपराधिक घटनाओं में भी कमी आ सकती है। दिनांक 28/5/25 रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की उल्हासनगर नंबर 1 मध्ये एक उल्हासनगरमध्ये अरुणकुमार पोपटाने म्हणून माणूस आहे, डायमंड हॉलिडेज म्हणून जे दुकान आहे, त्या दुकानात तो विदेशी मद्य जे उच्च प्रतीचं स्कॉच ते तिथे ठेवून विक्री करत आहे। त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो असता, स्टाफसह गेलो असता त्या दुकानात झडती घेतली। त्या ठिकाणी आम्हाला जवळजवळ एकूण 36 बाटल्या मिळून आल्या उच्च प्रतीचं मद्य स्कॉच। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अजून पुढील माहिती दिल्यानंतर त्याच्या राहते घरी त्या उल्हासनगर मध्येच परिसरामध्ये राहतेच्या घराच्या बिल्डिंगच्या खाली पंप रूम मध्ये आम्हाला जवळजवळ अजून 22 बाटल्या मिळाल्या। त्या तिथून जमा करून त्या ठिकाणी पंप रूम मधला वॉचमन त्या सूरज शुक्ला याला अटक केली। त्यानंतर पुढील बातमी त्याने दिली की ती जो माल पुरवठा करणारा आहे त्याचं नाव आहे दीपक ननकानी म्हणून। तर त्याच्या राहते घरी गेलो असता त्या ठिकाणी त्यांनी माहिती दिल्यानुसार त्याच्या सोबत आम्ही आणेगाव अंबरनाथ रोडला गेलो असता त्या ठिकाणी आम्हाला जवळजवळ उच्च प्रतीचे स्कॉचच्या बाटलीचे 21 बॉक्स मिळून आले। असे एकूण आम्ही जवळजवळ 352 बाटल्या जप्त केल्या। टोटल एकूण मुद्देमाल 18,63,449 रुपयाचा जप्त करून 3 आरोपींना अटक केली। आरोपींना माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची पोलीस कस्टडी दिली। ही जी दारू आता आम्ही जप्त केलेली आहे ती नॉट फॉर सेल इन महाराष्ट्र आहे। ती दिल्लीवरून त्यांनी मागवलेली, त्याच्या प्राथमिक चौकशीत आम्हाला आढळून आलेलं आहे। तर ती आम्ही त्या बाटल्यावरील लेबल बघितलं तर ती दिल्लीचीच मेड इन दिल्ली आहे आणि ती महाराष्ट्रात चालत नाही। आणि उच्च प्रतीचं जे मद्य आहे त्याची विक्री सर्रास आता चालू असल्यामुळे याची कमी किमतीत ती विक्री करून आपल्या महाराष्ट्राचा महसूलचं नुकसान होत आहे त्यामुळे।